महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सांगलीच्या खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर गावचा रहिवासी असलेल्या शौर्य प्रदीप पाटील वय 16 या 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दिल्लीमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली। दिल्लीच्या राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने दिल्ली आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। शौर्याने त्याच्या शाळेतील शिक्षकांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। शौर्याच्या मृत्यूनंतर दिल्लीमध्ये त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कॅन्डल मार्च काढले जात असून शाळा प्रशासनाविरुद्ध तीव्र विरोध प्रदर्शन सुरू आहे। मंगळवारी ही हृदयद्रावक घटना घडली। पोलीस तपासणीत शौर्याच्या बॅगेत 1.5 पानाची सुसाईड नोट सापडली, जी या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरली आहे। सुसाइड नोट मध्ये शौर्यने स्पष्ट लिहिलं, स्कूल वालों ने इतना बोला कि मुझे यह करना पड़ा, स्कूल की टीचर ही है ऐसी, क्या बोलू। त्याने थेट शाळेच्या मुख्याध्यापिका आणि 3 शिक्षकांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केलाय। शौर्यने त्याची शेवटची इच्छा म्हणून मुख्याध्यापिका अपराजिता पाल आणि शिक्षिका मन्नू कालरा, युक्ती महाजन आणि जुली वर्गीस यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली, जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यासोबत असं घडू नये। त्याने आपल्या आई वडिलांची आणि भावाची माफी मागितली। तसेच जर माझ्या शरीराचा कोणताही भाग काम करत असेल तर कृपया गरजू व्यक्तीला दान करा, अशी ही इच्छा त्याने व्यक्त केली। शौर्यचे वडील सध्या महाराष्ट्रातून दिल्लीत परतलेत। त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय की त्यांचा मुलगा महिनोन्महिने शिक्षकांच्या वागणुकीमुळे त्रस्त होता। तो आम्हाला सतत सांगायचा की शिक्षिका त्याला प्रत्येक छोट्या गोष्टीवरून ओरडतात आणि मानसिक त्रास देतात। आम्ही अनेकदा तोंडी तक्रार केली पण त्यांनी ऐकलं नाही। 10वीच्या परीक्षा 2 महिन्यांवर आल्या होत्या आणि 20 गुण शाळेकडून मिळतात, त्यामुळे कोणताही वाद नको म्हणून त्यांनी शाळा बदलणे टाळले। मुलाला आश्वासन दिले होते की परीक्षा संपल्यावर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेऊ, असे शौर्याच्या वडिलांनी सांगितलं। मृत शौर्याच्या मित्रांनी त्याच्या वडिलांना सांगितले की गेल्या 4 दिवसांपासून एक शिक्षक त्याला धमकावत होता आणि त्याच्या पालकांना टीसी साठी बोलावण्याची मागणी करत होता। शिवाय एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला धक्काबुक्कीही केली होती। मंगळवारी जेव्हा शौर्य नाटकाच्या वर्गात पडला तेव्हा तिने त्याला सर्वांसमोर अपमानित केले आणि तो ओव्हर ऍक्टिंग करत असल्याचं म्हटलं। शिक्षिकेने त्याला इतके फटकारले की तो रडू लागला। यावेळी मुख्याध्यापक देखील उपस्थित होते, परंतु तिने काहीही सांगितले नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।